लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. यानंतर मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी रिमोटचं बटन दाबून आजच्या या लोगोचं अनावरण करावं. रिमोट प्लीज. मला वाटतं सर मी माईक तुम्हाला देतो, तुम्ही बोललात तरी रिमोट. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व सर्व मंत्रीगण यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा या उपक्रमाचा, या अमृत योगाचा मला वाटतं बोधचिन्हाचं अनावरण झालं असं औपचारिकरित्या आपण जाहीर करतोय. मी आमच्या सर्व प्रतिनिधींना विनंती करतो की प्रत्येकाच्या हातामध्ये आपण या लोगोची प्रतिकृती देऊया आणि त्याचं फिजिकल अनावरण सुद्धा आपण आता या ठिकाणी करतोय. सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण आजच्या या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा याचं हे बोधचिन्ह याचं अनावरण आपण करीत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी फोटोसाठी थोडंसं जवळ यावं. तब्बल 3000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला हा उपक्रम होता आणि म्हणूनच हा लोकसहभागाच्या उपक्रमासाठी लोकसहभाग असलेला एका स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व स्पर्धकांचं खरं तर अभिनंदन, कारण विजेता लोगो येण्यासाठी इतर सर्व स्पर्धकांची सुद्धा त्यामधली क्रिएटिव्हिटी इथं दिसणं खूप आवश्यक होतं आणि आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व स्पर्धकांचा या ठिकाणी सहभाग नोंदवून घेणं शक्य झालं. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यापैकी 2 फेरीमध्ये त्याची निवड झाली. परीक्षकांचा सुद्धा कस लागला होता, कारण अत्यंत सुंदर अशी डिझाईन्स विविध स्पर्धकांनी आम्हाला पाठवली होती आणि जी आता विजेते आहेत ती या ठिकाणी घोषित करण्याची वेळ आली आहे. मी आजच्या या स्पर्धेतील विजेत्यांना या ठिकाणी आमंत्रित करणार आहेत. सर्वप्रथम 3य क्रमांक मिळवणारा आमचा स्पर्धक पियुष पिंपळनेरकर याला मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं बक्षीस स्वीकारावं. रुपये 1 लाखचा धनादेश आणि सन्मान चिन्ह असं त्या बक्षिसाचं स्वरूप आहे.
पियुष पिंपळनेरकर हा पंढरपूर येथील रहिवासी आहे आणि तिथून त्यानं हे डिझाईन करून आम्हाला पाठवलं होतं. तृतीय क्रमांकाचा लोगो त्याचा आहे आणि त्याला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये धनादेश आणि सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. द्वितीय क्रमांकाचा स्पर्धक आहे मयांक नायक आणि त्याचं सुद्धा अभिनंदन, त्यालाही आपण मंचावर येण्याची विनंती करतो. नोएडा इथून खरं तर त्याची ही एंट्री आम्हाला प्राप्त झाली होती. नोएडाचा हा विद्यार्थी आहे आणि त्यानं तिथून आम्हाला आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा लोगो स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. आणि आत्ताच आपण ज्या लोगोचं अनावरण केलं त्या लोगोचा डिझायनर, तो स्पर्धक, तो विजेता आहे सुमित काटे, जो पुण्याचा विद्यार्थी आहे. आपण त्यालाही सन्मानित करूया. सुमित काटे. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा या स्पर्धेचा, लोगो डिझाईनच्या स्पर्धेचा हा विजेता. मान्यवरांचे आभार. मी यानंतर ज्या पद्धतीनं जिकरीचं काम परीक्षकांनी केलं त्या परीक्षकांना सुद्धा आपण सन्मानित करूया. मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना. स्पर्धेचे मुख्य परीक्षक म्हणून प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे यांनी काम पाहिलं आणि त्यांच्या तोडीचं काम, ज्यांना सगळ्यात जास्त जिकरीचं काम होतं, त्याही काही स्पर्धकांना, परीक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. वृषाली केकरे, बारिश दाते, विनय नारंग, डॉक्टर प्राजक्ता बस्ते, प्रफुल्ल सावंत आणि दिनेश वैद्य या सर्व परीक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि सर्वांचं अभिनंदन. आणि फोटोसाठी तुम्ही सगळेजणांनी एकत्र आम्हाला इथे येणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर एडीआय या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया ही जी संस्था, जी शासकीय, खाजगी आणि विविध सामाजिक कार्यामध्ये उत्तम डिझाईनचा, त्यांचा वैद्यकीय किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्तम असा सहभाग ते त्यांच्या डिझायनर्सच्या माध्यमातून नोंदवतात, अशा एडीआय संस्थेच्या योगेश दांडेकर आणि बाळकृष्ण महाजन यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. श्री प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकरे, बारिश दाते, विनय नारंग, डॉक्टर प्राजक्ता बस्ते, प्रफुल्ल सावंत, दिनेश वैद्य या सर्व तज्ज्ञ मंडळींचं, परीक्षकांचं पुन्हा एकदा आभार आणि त्यांचं अभिनंदन. कारण 3000हून अधिक देशातील, परदेशातील स्पर्धकांच्या या क्रिएटिव्हिटीला त्यांनी परीक्षण करून एक निवड केली आहे, तो विजेता ठरवला आहे. हे खूप जिकरीचं आणि अवघड असं काम होतं, पण ते त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केलं. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.